आसमानी लढाच दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत आभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे मार मुसंडी मार मुसंडी मार मुसंडी मार मुसंडी आव्हान असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी आव्हान असू दे लय भारी पकडीत दिसू दे तयारी धुळे चाळीत जा तू अल्लाद हळू दे तिकड्या तू वस्ताद चुक दे तुराचा ठोका उचलून मिळाला मोका चल ठोकून शट्टूड बन खुरदारे इथं बसलं किती शेतकरी बांधवांना ऊसाचं एकरी एका एकरामध्ये म्हणजे 40 गुंठ्यामध्ये 100 टन किंवा त्याही पेक्षा जास्त उत्पादन काढायचे त्यांनी हातवरती करा. एकर असू ना 1000 एकर असो फक्त मनात काय पाहिजे तीव्र इच्छा. बर पहिली गोष्ट तीव्र इच्छा मनात जागृत झाल्याशिवाय 100 टन निघू शकत नाही. आता बघा भाऊंचा हा प्लॉट आहे प्रात्यक्षिक प्लॉट आहे बरोबर ना. मला सांगा भाऊंकडे एवढं मेजरमेंट आहे ह्या प्लॉटचं. भाऊंचं म्हणणं 22 गुंठ्याचा प्लॉट आहे 23 सरे आहेत एका सरीला 653 ऊस आहेत बरोबर ना. एका सरीला 653 ऊस आहेत आणि या 22 गुंठ्यामध्ये आता जे काही 12 15 18 20 22 25 कांड्यावरती ऊस आहे तो 15,030 ऊस आहे. आता उभं किती 15,030 असं मॅनेजमेंट कोणाकडे ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला आहे अशा भाऊंकडे मॅनेजमेंट आहे. आता त्यांचं दुसरं वेळेला आसपास चालू झालं की आता कुठं किती ते उद्यापासून मोजायला चालू करणार कोंबाराचं कोंबार. आता समजा कोंबाराचं म्हणतो त्याच्याकडे 10,000 कोंबार आलं तर 10 अधिक 15 किती झालं किती 10 अधिक 15 किती झालं 25. आता 25 ऊसाचं 2 किलोने ऍव्हरेज काढलं तर किती टन ऊस पडला किती टन पडला 50 किती गुंठ्यामध्ये 22 ते फाईन आपल्याला मोजायला आणि विश्वास वाटायचा नाही मोबाईलवरती येते ओके. आणि सगळ्यात महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी कृषी विभाग सुद्धा आपल्या इथे आलेले त्यांच्यासाठी जोरदार टाळणे आपण त्यांचं स्वागत करूया. शेअर घ्या. यातनं एक समजून घ्या की आपल्या दौंड तालुक्यावरती कृषी विभागाचं बारकाईने लक्ष आहे. त्यासाठी कृषी विभागासाठी अशा जोरात टाळ्या वाजवा की उत्साह आला पाहिजे. जोरात टाळ्या एकदम जोरात ओके. सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद ताई साहेब की तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाची आता शोभा तुमच्या माध्यमातून वाढणार आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला माहिती सुद्धा इकडे तिकडून ऐकायला मिळणार आहे. पण मानसिकता कोणासारखी पाहिजे भाऊंसारखी. एका सरीत किती ऊस आहेत आणि किती कोंबार निघणार आणि किती पाणी लागते एवढं टॅलेंट एवढं मॅनेजमेंट कुठलाही शेतकरी करत नाही. आणि शेतकरी नाव कोणा ठेवतो सांगा की कंपनीला अजून कृषी विभाग अजून खताला अजून शेजाराला अजून गाववाल्याला मला ते काय सांगत नाही. खरे खोटे अगदी खरे का नाही खरे चुकते कंपनी चुकते शेजारी चुकते गाववाले चुकते कृषी विभाग चुकते कोणा चुकते. हा राईट ठरलं. मग पहिली गोष्ट आता मला लय आवडलं
तर तुम्ही पहिली चूक मान्य केलेली आहे का? तर जोपर्यंत चूक मान्य करता तोपर्यंत 100 टन काय निघणार. आता वाबळे सरांचा माझा परिचय गेला 3 वर्षापासून आहे, बरोबर ना? किती वर्षापासून आहे? 3 वर्षापासूनचा परिचय. 3 वर्षापासून त्यांचं प्रत्येक ऊसाच्या रानामध्ये ॲव्हरेज हे दिवसेंदिवस काय चाललंय, वाढत 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 चाललेलं आहे. आता मला सांगा, दरवर्षी उत्पन्न वाढतं कमी होतं आपल्याकडं? कधी वाढतं कधी कमी होतं, कधी वाढतं कधी कमी होतं. पण भाऊंचे असे प्लॉट आहेत. भाऊ तुमच्याकडे क्षेत्र किती या ठिकाणी? 1.5 एकर आहे. तिथं 1.5 एकर आहे आणि तिकडं हे 22. ही 22 गुंठ, बरोबर. हा, तिथं तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरलं होतं? वापरलंय. हिथं प्रोडक्ट वापरले का? नक्की वापरले. हा, आता किती गुंठाचा प्लॉट आहे? 22 गुंठ्यात. किती सारे आहेत? 23 सर आहेत. एका सरला किती ऊस आहेत? हे 603. टोटल ऊसाची संख्या किती? उभा असणार ऊस ज्याचा आता 17, 18, 20, 22 कांड्या आता ऊस आपल्या कांड्यावरती ऊस आहे. 15,030 ऊस आहेत. 15,000 काय? 30 ऊस आहेत, बरोबर ना? तुमचा अंदाज काय सांगतो? तुमचा अंदाज, तुमचा, माझा नाही, कोणाचा नाही. 22 गुंठ्यामध्ये तुमचं जर हा शेवटपर्यंत ऊस जर तुम्ही असाच व्यवस्थित सांभाळला, असा जसा सांभाळताय तसा, तर 22 गुंठ्यामध्ये तुमचा ॲव्हरेज काय मला सांगा, किती टन तुम्हाला काढायचा आहे? माझ्यावर 100 टनाची पुढचं, म्हणजे एकरी. पण ह्या 22 गुंठ्यामध्ये तुमचा अंदाज किती टन जाऊ शकतो? 50 ते 55 टन 50 ते काढणार. जाईल का हो? ही म्हणजे महागात आपल्या ऊस उभा आहे. ह्या 22 गुंठ्यामध्ये सरांचं म्हणणं आहे की 50-55 टन ॲव्हरेज त्यांना काढायचं आहे. जाईल का? जाऊ शकतो ना. जाऊ शकतो नक्की. तुमचं गाव कुठलं? हितलंच आहे. कशामुळे जाऊ शकतो? काय झाले, सावळल्यामुळं खालचे कोंब चांगले निघले. सवळल्यामुळे कोंब चांगले आहेत. हा, ते कोंब प्लस मध्ये येणार. कोंब प्लस मध्ये येणार, म्हणजे कोंब बोनस आहे. काय म्हणतो मी? बोनस आहे. त्यांनी बोनस वरती काम चालू केलेलं. कोंब तर आहेच, प्लस त्याला कोंब मारायचा फायदा झाला. बर, निघायलाच पाहिजे. त्यांची मानसिकता आहे, त्यांची वृत्ती धडपडण्याची, एवढा बारीक अभ्यास आहे त्याचा, 100% ते निघणार. ह्यांनी प्रश्न पहिला उत्तर काय दिलं की त्यांची काय मानसिकता. जोपर्यंत आपण मानसिकता चेंज करत नाही तोपर्यंत 100 टन सोडा, हळूहळू 40 वरून 30 वरील, 30 वरून 32 वरील, 32 वरून 28 वरील, 28 वरून 20 वरील. आणि तुम्हीच म्हणणार सगळ्यांना काय ऊस काय परवडत नाही. भाऊंचा कॉन्फिडन्स आहे तेवढा. हा, भाऊंचा कॉन्फिडन्स आहे तेवढा. यस, मी निघणार म्हणजे निघणार. जे आजचा कार्यक्रम आहे म्हणजे निश्चितच तुमचं कौतुक आहे की आपल्याला, तुम्ही हाडाचे शेतकरी आहेत, आपली उपजीविका शेतीवर आहे. आपल्याला शेती हाच आपला मेन व्यवसाय आहे. शेतीमध्ये जेवढं कष्ट आणि जेवढं आर्थिक आपण म्हणजे जेवढं पैसे गुंतवतोय किमान त्याच्या 1.5 पट 2 पट आपल्याला त्याचं उत्पन्न मिळालं पाहिजे, ही सरळ आपली अपेक्षा आहे. हे जे आता अशा प्रकारचे सेमिनार आहेत हे आपल्या घरापर्यंत आलेले आहेत, त्याचा अवश्य लाभ घ्या. टेक्नॉलॉजी समजून घ्या, कारण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे सगळे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही आणि टेक्नॉलॉजी सहजासहजी मिळत नाही. बाहेरून ॲडॉप्ट करायचे म्हणलं तर अर्धवटच ॲडॉप्ट होते. अवश्य लाभ घ्या. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सातत्याने शेतकरी वर्ग हा ऊस लागवड करत असतो जून-जुलै महिन्यामध्ये, परंतु त्यावेळी हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात असतो. तर हुमणी अळीवर आम्हाला मात शेतकरी वर्गाला मात कशी करता येईल त्याबद्दल आपण कृपया मार्गदर्शन ओके, सरांचा प्रश्न कळला. हुमणी काय मेन प्रॉब्लेम आहे? हुमणी. असेच प्रश्न काय करा. हुमणी अळीने अक्षरशः महाराष्ट्र शासनाचं कंबरडं मोडलंय आणि एक डोकेदुखी म्हणून ती पुढे येत आहे. तर त्याच्यावर कसं काय आपल्याला मात करता येईल, कृपया त्याबद्दल मार्गदर्शन करावं. सालाबाद प्रमाणे डोकेदुखीचा हा विषय आहे. आता ऊस गेलाय खोडवा, तर तो खोडवा तो सुरुवातीला फोडले, त्या बागला वगैरे फोडल्यानंतर 5 फुटी केली ऑलरेडी आधी, नंतर बागला फोडल्या. तर त्याला आता ते 5 फुटी कुजण्यासाठी आता जसं सर म्हणले तसं होऊन गेले, त्याच्यावरती काय करता येईल जेणेकरून होऊच नाही. ओके, त्याच्यावरती बघा सांगितलं तर बरं होईल. आपल्याला पहिला प्रश्न काय मिळाला? हुमणी. दुसरा प्रश्न काय मिळाला? पाचट कुजवणे. हा, तिसरा प्रश्न सांगा. आपल्या रामाच्या औषधं चालू आहेत, पण नदीचं लिफ्ट आहे, पाणी दिल्यानंतर न शेंडे करपण्याचं प्रमाण ऊसामध्ये वाढले. हा, हो. ओके, मग शेंडे करपतात हा तुमचा प्रॉब्लेम आहे. अजून दुसरा? लांब होण्यासाठी काय उपाय? पेरे लांब झालं पाहिजे. पाहिजे. हा 4था प्रश्न आला. घ्या 5वा प्रश्न. माझ्याकडं लिंबाची शेती म्हणजे लिंबू फळ पीक आहे, तर त्या फळावरती असे डांबरासारखी चट्टी येतात. ओके, ती डांबरासारखी चट्टी ती बरेच वेळा त्याला म्हणजे औषधाच्या फवारणी दिल्या तरी पण तो पुन्हा पुन्हा येतच राहतो.
तर त्याच्यासाठी काय एखादा चांगला उपाय आहे का? आता सध्याच्या दृष्टिकोनातून पाणी किती दिवसाला द्यावं ऊसानी? पाणी किती द्यावं, किती दिवसाला द्यावं? किती म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन, हा, पाण्याचं व्यवस्थापन ह्यांचा प्रश्न काय आला सरांचा? पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे सगळ्याच पिकाचा आला, ऊसाचा नाही. ऊस आलं तुमचं कांदा येऊ कसा येऊ, कसं? आपण ओके. पाणी किती दिवसाला दिला पाहिजे ऊन एक नंबर. बरं, प्रश्न कोणी विचारलाय? हा, म्हणजे अनुभव असणाऱ्या माणसाने विचारला का नाही विचारलाय? आमची जमीन सुपीक कशी होईल? तुम्ही 105 टनाचं टनेज नियोजन ठेवलंय, आम्हाला 150 टन कसं मिळेल याचं नियोजन थोडं सांगा. हा, असं काहीतरी खूनच लागली तेव्हा कार्यक्रम कुठतरी होतो. मी गेले 2 वर्ष मी रामा ॲग्रोची औषधं वापरतोय. हा. मागच्या वर्षी इथं 9 महिन्यात 33 टन अर्धा एकरात ऊस काढला. हो, ऐका मागच्या वर्षी 9 महिन्यात अर्ध्या रामा एकरात ॲग्रोवरती होता, युट्यूबवर यांनी मुलाखत घेतली. मुलाखत घेतली, रिझल्ट आहे का? 100% नक्की. पहिली गोष्ट, तुकाराम बाबळे सरांनी तुम्हाला रिझल्ट नाही तर पैसे भर गॅरंटी दिली का? 100% दिला होता. आता बघा, यांनी सरांनी विषय काढला काय? हुमणी हुमणी हुमणी. ओ लक्ष द्या इकडं, हुमणी. मी हुमणीला जालिम उपाय सांगा, जालिम उपाय, त्याला औषध वापरायची गरज. आता मी जर सांगितलं हुमणीसाठी आमचं 1330 रुपयाचं औषध आहे, शेती तुमची आहे पण गॅरंटी आम्ही द्यायला तयार आहे. फक्त आमच्या काय ठेवायचा? फक्त आमचा विश्वास ठेवायचा. 1 वर्ष 1 पीक, 1 पीक. ऊसाचं 1 पीक किती महिन्यात जातं? 12 महिन्यात, 14 महिन्यात, 16 महिन्यात, 18 महिन्यात. कांद्याचं 1 पीक किती जातं? 3 किंवा 5. फक्त आमच्या काय ठेवा लागल? 1. आता सुरेश भाऊने आमचं काय ठेवलंय? विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला इथं कार्यक्रम घ्यायला काय दिली? भाऊ तुम्हाला खरं सांगा, रामा ॲग्रो कंपनी आतापर्यंत तुम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी किती पैसे दिले? काय सुद्धा नाही. लवकर त्यांनी त्यांच्या मागं लागून हा कार्यक्रम इथे घ्यायला लावला. काय घ्यायला लावला? लोकांना कळावं आपण बरं. काय केलं पाहिजे आणि काय करू. तुमचं मागच्या वर्षी रामायणच्या औषधानं एका एकरात किती टन आवडी निघाली? 105 टन. त्याला रासायनिक किती वापरलं होतं? 1 किलोभर सुद्धा नाही. आता मला खरं सांगा, सरांचा प्रश्न काय होता? त्यांचं म्हणणं काय की 105 टन काढलाय, जमीन नापीक झाली का सुपीक झाली? सुपीक झाली. गांडूळ मिळाला का वाढला? गांडूळ वाढला. माझी गॅरंटी वॉरंटी, जी औषध गांडूळ मारतं, लक्षात घ्या बरं, लिहून घ्या, रेकॉर्ड करून घ्या. जी औषध गांडूळ मारतं त्या औषधाने 100 टन ॲव्हरेज निघू शकता का? नाही. मला उत्तर द्या. जी औषध गांडूळ मारतं त्यांनी जमीन सुपीक होऊ शकते का? तुमचं नाव सांगा जरा. हा बस, हा बरोबर, हा सांगा बरोबर सांगा. सुभाष कानडे. सुभाष कानडे, गाव कुठलं? गिरीम. मागच्या वर्षी लागणीला आपलं औषध वापरलंय रामाचं. हा, किती टक्के वापरलंय? 100%. किती टन निघालाय? 13 महिन्यात 85 टन. 13 महिन्यात किती एकरात? 2 एकर ऊस होता, 171 टन गेला 2 एकरात. 2 एकरात 171 टन. हा, त्याला आपला खर्च किती आला रामाचा? रामाचा मला 2 एकराला 42 रुपये खर्च झाला. किती आलाय? आणि एकरी किती पडला? 21,000. हा, 21 मध्ये किती टन निघाले ॲव्हरेज? 171. हा, म्हणजे 85. हा, आता मला खरं सांग बरं. हा, लागण सांगा, लागण किती गेली सांगा. हा, 28 सप्टेंबर 86. ओके. आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ पण आहे. मग तुझा काय आला? हुमणी. त्याला उत्तर दिलं का मी? दिलं का? सरांचा प्रश्न काय होता? हुमणी. उपाय कुठे आहे? रानात आहे. एक मित्र समजून घ्या, ज्या वेळेस पृथ्वी निर्माण झाली ना त्यावेळेस पृथ्वी तयार करताना देवाने प्रत्येक गोष्टीची सोय तिथंच करून ठेवली, तिथंच खाली. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? काचोळा, पाचट कुट्टी. हा, आता हुमणीसाठी जर आपण बकासूर सोडला, हा, त्याच्या आधी जर आपण रामायणची ट्रीटमेंट घेतली, हा, जे गांडूळ किंवा ज्या काही बॅक्टेरिया तयार झाले पिकस पोषक, त्या मरत नाहीत. अजिबात नाही. ह्यांचा प्रश्न काय होता? ही सोडलं तर ती मरण, ती सोडलं ती मरण. त्याचा ह्याचा काय संबंध? ही आणले कशासाठी? हुमणीला. ही गांडूळ वाढवणार आणि हुमणी मारणार. ह्यांच्या प्रश्न उत्तर काय? गांडूळ वाढवणार आणि हुमणी मारणार. लक्षात आलं? म्हणणं होतं आम्ही एवढं सगळं करून जमीन सुपीक बनवणार. हा, परत रिवर्स यायला. मला काय सांगाय की राव, आम्ही एवढं दमात बोलतोय म्हणजे आमच्यात काहीतरी हाय का नाही हाय? मी राव तुम्हाला खाऊन दाखवते. काय दाखवते? आमच्यात काय हाय का नाही? का आम्ही हाय कुठं UP बिहारवरून आलेलो आहे? लक्षात आलं का? आता जी चर्चा चालली, खरं तर कुठलंही सेमिनार असंच पाहिजे, कुठलंही चर्चासत्र असंच पाहिजे, कारण तुमचा फीडबॅक येणं गरजेचं असतं. हीच आहे आमची मोहीम आहे. पाचट कोणी जाळू नका. कारण काय माहिती आहे का, पूर्वीचे दिवस गेले, आपलं शेणखत वगैरे आपण टाकत होतो, ते शेणखत आता कोणाला मिळत नाही. हिरवळीची खतं तुम्ही काढत नाही आणि इथून तिथून आपल्याला उत्पन्न काढण्याची स्पर्धा असल्यामुळं आपण रासायनिकचा जास्त डोस देतोय किंवा ऑर्गॅनिक असेल तर ऑर्गॅनिक सुद्धा टाकतोय. परंतु जे आपल्याकडे आहे ते जतन केलं पाहिजे. हे जे पाचट आहे, जरी तुमचा ऊस तुटून गेला तरी ते पाचट अजिबात जाळायचं नाही, ते कुट्टी करून घ्यायचं आणि ते जागेवर कसं कुजल ते बॅक्टेरिया त्याच्यावर टाकायच्या. दुसरं ते हवा खेळती ठेवण्यासाठी त्यांनी ते पाचट काढलेले आहे आणि प्रत्येक
अगं चायना बिनाचे युट्यूब तुम्ही बघितले असतील, चायनाचे वगैरे असे एकाला एक पाचटाने बांधून ते 12-20 फुटापर्यंत नेलेले आहेत त्यांनी. हे प्रॅक्टिस मी पहिल्यांदा बघितली आणि जे केलेली आहे. म्हणजे मी पण इतका फिरतोय, परंतु ते फूड बांधणं डाळिंब किंवा इतर पिकाला आपण टोमॅटो वगैरे करतो, तर त्यांनी ते बांधलेले. आता त्याच्यामुळं एक आहे की जमिनीला सेंद्रिय कर्ब किती पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो 100, 200, 150 टन, तर हे टन कशावर अवलंबून असतं, तर जमिनीत जे काही सेंद्रिय कर्ब असते ते सेंद्रिय कर्बावर. आपलं सेंद्रिय कर्ब जर तुम्ही मोजलं तर वर्षातून एकदा तरी आपली माती खरं तपासली पाहिजे. ती स्कीम सुद्धा आमच्याकडे आहे. आणि ती जर माती तपासली का तुमचं सेंद्रिय कर्ब 0.10, 0.20, 0.25, 30च्या पुढे जाणार नाही. आणि ज्यावेळी तुमचं 1च्या पुढे जाईल त्यावेळी तुमचं निश्चित 100% 100 टनाच्या पुढे उत्पादन येईल. मग ते आणण्यासाठी तुम्हाला सेंद्रिय कर्ब जर मेंटेन करायचं झालं तर काय करावं लागेल की हे जे असे ह्युमसयुक्त जे खतं येतं ती गाळली पाहिजे, जे नैसर्गिक बाहेरून काही जाणायचं नाही. सुरेश वाबळे, त्यांचं गाव कुठे आहे? पाटस, घर कुठे आहे? वाबळे वस्ती, ह्याचा गट नंबर किती आहे? 817, किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 22 गुंठ्यात. ह्याला तुम्ही कशी रामायणची खतं वापरल्यात, कुठल्या स्टेप पासनं, कधीपासनं, आणि त्याची आवड सांगा. आता किती तारखेला लावलाय तुम्ही तो? पहिल्यापासून सांगणार हो, तीच सांगणार. हा, ह्याची लागण तारीख सांगा. 1/6/25. 1/6/2025. थांबा, काय वापर? 1/6/2025 नंतर हे किती गुडघे पाणी किती दिवस होतं लागण केल्यापासून? 1-1.5 महिना पावसाचं पाणी किती? म्हणजे पूर्ण सरी बुजून गेली. सर काय गेली ती? बुजून गेले. पाऊस होता का तवा? ही आधी क्लिअर करा. होता का? हा, ओके, चला, पहिला मुद्दा क्लिअर. हा, परत लागण करून पट्टा कितीचा काढलाय? हा, किती पैकी कितीचा पट्टा आहे? सरी 4.5 फुटी. 2 सरीचं अंतर 4.5 फूट आणि काडीचं अंतर किती ठेवलं होतं? 1 फुटाचं अंतर. काही ठिकाणी 1 फूट, काही ठिकाणी 2.5 झाले, काही 1.5 झाले, बरं का? 2 डोळे लागत. 2 डोळाले. हा, 2 डोळ्यामध्ये टिपऱ्यामध्ये 1 फुटाचं अंतर. ओके. हा, आता इथं ऊस करायच्या आधी ताक कोण पेरते? हात वरती करा. ऊस करायच्या आधी ताक कोण पेरतं? हात वरती करा. कसा 100 टन निघायचा ऊस? कसा 100 टन निघायचा? साहेब 5 ते 6 हजार रुपये खर्च आहे. कशाचा? तागाचा. कशाचा? मी तो 10 जाऊ द्या. हा, आता 65 कुट्टी केल्याच्या नंतर ती 65ची कुट्टी, म्हणजे 65 बारका भुगा झालेला आहे, ते वलं झालं पाहिजे, त्याच्यावर थोडीफार माती चढली पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे पंपाला 250 मिली घ्यायचं. किती मिली घ्यायचं? पंपाला 250 मिली घ्यायचं. आणि त्या पात्रावर काय करायचं? फवारायचं आणि पाण्यात एकदा सोडायचं. पाण्यात एकदा काय करायचं? एकरी 5 लिटर. एकरी काय करायचंय? 5 लिटर सोडायचंय आणि फवारायचं असेल तरी 200 लिटरच बॅलर करायचा आणि त्यात 5 लिटर फवारायचं. सोडायबी 5 लिटर फवारायबी. हा, असं एकदा करायचं. मिक्स हे मारलं की त्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय? हा, तिसरा प्रश्न सरांचा, ते आपले टोपीवाले काय तर करते? काय तर करते? शेंड. हा, शेंड करपतात. हा, गव्हाचं काढ जर काढलं कशाचं असू द्या, तुमच्या रानाला कुठलाही पाला पाचोळा असेल, तुमचा आंब्याचा पाला पडला असेल, चिकूचा पाला पडला असेल, तुम्हाला कुजवायचा आहे. फक्त त्याला काय लागली पाहिजे? माती आणि ही लक्षात ठेवा बरं का. ही लक्ष महत्वाचं आहे. तुमच्या रानाला काही असू द्या, तुमचा कांद्याचा टलपर, कांद्याची टलपरी ती कुजवायची असेल, काचोळा कुजवायचा असेल, काही कुजवायचं असेल. समजा तुमचं उकडीड आहे. आता इकडे बघा, लेफ्ट साईड उकडीड दिसते बघा आपल्या. आता हे उकडीड कुजतो का? नाही. त्या उकडीत काय करायचं? त्या उकडीमध्ये अशी होलं घ्यायची आणि त्यात थोडं पाणी सोडायचं. म्हणजे ती उकडीला काय करायचं? थोडासा वलसर करायचा आणि 5 लिटर कॅन फक्त एका उकडीला सोडायचं. मला 90 दिवसांनी फोन करायचा. किती दिवसांनी? म्हणजे किती महिने? तुम्ही म्हणणार उभं पीक कुजू शकतं. काही नाही, उभं पिकाचा काय संबंध आहे. ही पाला पाचोळा कुजवतं. जी जमिनीवर पडलेलं असतं ना, जमिनीवर पडलेलं, ही तुमच्या डोक्यातनं काढायचंय. आता मला खरं सांगा, एक डोक्यात घ्या, तुम्हाला ताप आला, खडखड ताप आला, तुम्ही काय खाता? गुळी तोंडात ठेवता का त्या तापाला देता? हित देता पोटात. म्हणजे सिस्टीम कुठे झाली तुमची? मग ती गुळी अशी म्हणते का, आयला तापाची गुळी या, मी किडनी डॅमेज करेल, हे बीपीची गुळी या, मी किडनी डॅमेज, असं काय सिस्टीम कुठं झाली? तसंच हे औषधं बनवतात. ज्यांनी कुणी औषध बनवलंय त्यांनी काय लावलंय? डोकं लावलंय. हुमणीचं चालणार, वाळवीचं चालणार. लक्षात का? कुटीला चालणार, गांडळा ज्याचं सूत्र बनवलेलं आहे. जसं AB आपलं काय O पॉझिटिव्ह रक्त कुणाला चालतो? सगळ्याला. पण त्याला कुठं लागतं? Oच लागतं. AB ला A. लक्षात. तसंच ही गुणसूत्र बनवलेलं आहे. फक्त तुम्हाला ह्याच्यात काय ठेवावं लागेल? विश्वास. तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, मला एक प्रश्न विचारायचा, इथं ऊस किती लोकांकडे? त्याने हात वरती करा. ऊस ऊसा क्षेत्र किती लोकांकडे? हा, ओके.
ऊसाची काडी दाबल्यापासून किंवा ऊसाचं रोप लागण केल्यापासून ऊस तुटेपर्यंत तुम्ही किती दिवसाला ऊसाची मुळी चेक करता त्यांनी हात वरती करा. हात वर करा तुम्ही. हा हात इकडे, हात वर करा. हा हात वर करा. लक्षात आलं का? इकडे बघा, इकडं. हा मागे बघा, हात वर तुम्ही केला का? कुणी हात वरती केलाय? कुणी हात केला फक्त मग ह्यांनी वर केलाय. लक्षात मला तुम्हाला तेच सांगायचंय की जोपर्यंत तुम्ही जसं म्हणता ना की बायकोला साडी चांगली आहे का, पैंजण आहे का, कानात नीट केलंय का, अंगठी नीट आहे का, तसं आपल्या रानाची सगळ्यात चांगली काय असती, चांगली काय पाहिजे मुळी. म्हणजे कुठल्याही पिकाची ऍटलिस्ट माझं म्हणणं आहे दर महिन्यात एकदा, प्रतिमाहा एकदा तुम्हाला ऊसाची मुळी चेक करायला जमल का? लक्ष द्या. दिवेकर सरांना काय विचारायचंय, दर महिन्याला मुळी काय करायची? जिथं जिथं मुळी बंद पडायला चालू होतं तिथं ऊसाला प्रत्येक पिकाला अन्नद्रव्य कमी मिळायला चालू. अन्नद्रव्य कमी मिळायला चालू झालं की पहिली डिफिशियन्सी दिसते पानामध्ये. कशामध्ये दिसते? पान वाकडं कुपडं शेंडा फेडा वाकडा झाला की काय समजायचं? ह्याला कमी पडलेलं आहे. जसं आपण आपले लेकर असतं ना, बारके बारके लेकर, त्यांनी चेहरा पाडला की आपण काय म्हणतो, हा नाही ह्याला काहीतरी कम पडले. मग त्याला काय विचारतो असं शेजारी घेऊन, दादा काय कम पडलं रे, गाडी घ्यायची का, JCB घ्यायचं का? हा असं विचार. तसं तुम्ही पानापाशी जायचं, असं पान वाकडं झालं काय, असं बसायचं पानापाशी, असं ऊसाचं पान राग म्हणणार हा पाना म्हणायचं, दादा काय कम पडले तुला, कसं कम पडेल, पण थांब मी मुळी चेक करतो आणि मग तुला काय कम पडले मी देण्याचा प्रयत्न करतो. असं तुम्ही करा त्याच्या आला उद्यापासून. जर परवा जर ऊस नाही हिरवा झाला तर मी तुमच्या घरी यायला तयार आहे. पण असं तुम्हाला प्रेमाने कुणाला बोलावं लागेल? तुम्ही काय म्हणता माहिती का, 100 निघला पाहिजे, पाणी दिलं गायब, पाणी दिलं गायब. आणि ऊसाला चिडवायला किती पैसे, 5-10 हजार जर, पण पहिला ऊस तोडून नाही 100 निघू शकत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला ऊसावरती कशावर काम करावं लागेल? ऊसावरतीच नाही, सगळ्याच पिकाला. फळबाग जर असेल तुमच्याला फळबाग, तर फळबागेला दर तिसऱ्या मुळे काय करायची? तिसरे. आणि ऊसाला कमी कमी महिन्यातनं एकदा चेक करावी लागेल. तुमचा जळण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार, म्हणजे जाणार. हा आता मुळी कशी पाहिजे? पांढरी, तांबडी, काळी नाही पाहिजे. तांबडी काळी जर मुळी असेल तर म्हणायचं तिला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मग त्यासाठी आपल्याकडे प्रॉडक्ट कुठलं प्रॉडक्ट आहे? एकरी एका 40 गुंठ्याचा खर्च ऊसाचा फक्त 220 रुपये आहे. स्वस्त आहे का महाग आहे? खरं सांगा की स्वस्त आहे. महिन्याचा हा 1500 एकदा सोडायचं. कसं 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 ॲव्हरेज? कारण अजून प्रश्न कळले, उत्तर कळलेलं नाही. लक्षात आलं का? 1500 एकदा सोडायचं, महिन्यातनं 2 वेळा. लक्षात आलं? सिंपल लॉजिक आहे. हा हे जर तुम्ही सोडलं तर मुळी कधी बंद पडणार नाही, कधी काळी पडणार नाही, कधी तांबडी होणार नाही, नुसती पांढरी शुभ्र मुळी राहणार. पांढरी शुभ्र जर मुळी राहिली तर तुम्ही काय शेणखत, गावखत, लिंडीखत, कोंबडखत, 10 MOP SOP काय दिले ते अपटेक होणार म्हणजे होणार. आणि अपटेक झाली की काळी ईदभर होणार म्हणजे होणार, पेरे जाडी वाढणार म्हणजे वाढणार. पण लक्ष कशा द्यायचं आपल्याला? हा हे चित्र कसे दिले? हा मुळीवर लक्ष द्यायचं. आता मी एक तुम्हाला विनंती करतो, ऊस बागायतदार दर महिन्याला काय चेक करायची? हा एवढं लिहून टाका डायरी, जर डायरी असेल तर दर महिन्याला मुळी चेक करणे. हा इकडे बघा, थांबा जरा जरा बघा कशी मुळी आहे. ह्यांची माझी नाही. थांबा हो थांबा, कशा पद्धतीचे पाहिजे? नाही ह्यांचा प्लॉट आहे, भाऊंचा, माझं नाही. मुळी मुळी अशी पाहिजे. कशी पाहिजे? कशी कशी पद्धतीची पाहिजे. हा अशी आहे का मुळी आपल्याकडे? खरं सांगा तुमच्याकडे नाही, आमच्याकडे ह्यांच्याकडे आहे, वापरतात आहे का? अशी मुळी कुणाच्याला नाही, त्यांना दाखवा. थांबा जरा बघू द्या, थांबा बघा आहे का अशी मुळी? नाही. ऊसाला जमिनीतनं ऊस वर आला का? जमिनीतनं 1 कांड 2 कांड 3 कांड ऊस आला रे आला की वाड्याच्या खाली चिकट टेप लावायची. समजा तुमचा आता भाऊंचा 22 गुंठ्याचा प्लॉट आहे असं करीत धरा, किंवा 40 गुंठ्याचा. त्या 40 गुंठ्यामध्ये कमीत कमी 30 ते 40 ठिकाणी वाड्याच्या खाली चिकट टेप गुंडाळायचे. काय गुंडाळायची? या चिकट टेप. आणि मग हे औषध ड्रिप मधनं सोडा, पाट पानं सोडा, आळवणी करा, पण मुळीपाशी गेलं पाहिजे. आणि हे सोडल्यानंतर बरोबर सोडताना फक्त एक विनंती करायची, चिकट टेप लावताना एक विनंती करायची, GPS कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचा आणि GPS कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ काढायचा. जमल का? ही सोडायच्या आधी. आणि काय लावायची? चिकट टेप. आता मला खरं विनंती करा, इथं कृषी विभाग सुद्धा आहेत, ऊसामध्ये कुठली संस्था काम करते महाराष्ट्रामध्ये? VSI, ज्याला आपण काय म्हणतो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. ओके, हा जे काय असेल ते त्यांच्या नियमाप्रमाणे
त्यांच्या शास्त्रज्ञांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या खतांच्या डोसांच्या नियमाप्रमाणे महिन्याला उसाला नवीन कांड्या किती येतात? देवघरवाडीत ते ना तुमचाच माणूस भेटला होता. हा त्यांनी ते कॅन सोडा दिलं होतं हा मला. हा तर मी आतापर्यंत औषध वापरली, हा. तेवढा रिझल्ट नाही आला. हा पण हे तिथून आलो आता. हा हा ऐकायला खास आलाय. खास ऐकायला. पण त्याचा रिझल्ट काय आला त्या कॅन्डाचा? चांगला रिझल्ट भारी तरी आहे. म्हणजे- जाडी वाढली, लांबी वाढली. हा 2018 पासून माझी कमी झाली शेती करतो. एवढा रिझल्ट मी 18 फेब्रुवारीला औषध सोडले. एवढा रिझल्ट अजून बघितलाच नाही. किती फेब्रुवारीला? 18 आज तारीख किती आहे? मी महिना व्हायचा आहे. 16 15 महिना व्हायचा आहे ना अजून. फरक झाला. ओके किती कांड्या वाढल्या? 4 कांडे वाढले. किती वाढल्या? ऊस आले, फळ. किती कांड्या? 4. जर आता खरं सांगा, तुम्हाला मी आमच्या सगळ्याच्या पैसे नाही बरं, कुठं जायचं नाही, हलायचं नाही आधी सांगतो या. हा दूध का दूध? हा बाबळ्यासाहेब पहिली एक मोठी तशी बस करा, 35 सीटर. खरंच बोलवा, ह्यांचं आपलं काय बघायला जायचं आहे? ऊस चांगला आहे. माझं म्हणणं काहीतरी आमचं घ्या तर घेऊ, पण आम्हाला काय नाव घेऊ नका. यंदा काय झालं, पाऊस जास्त झाल्यामुळे सगळं ऊसाला पातळ होतं. हा वाईट सगळं करून झाले, FMC झाले, हा, हा. सगळं झाले. हा. सोडलं रिझल्ट बसला म्हणून आमचं भाऊ इथं आलोय. द्या पैसे, तुम्हाला कंपनी पैसे दिले द्यायला. नाही नाही, उलट माझं म्हणणं आमची एखादं वितरक ठेवा, औषध आणाय पाठच द्यावं लागतं. ओके धन्यवाद. हो, आता 100 आपलं मिली रक्त वाढलेलं आहे. पण आता परत नाही म्हणाली. आता त्यांनी काय सांगितलं, किती कांड्या? 4. मी किती सांगितल्यात? 3. तफावत पडली की नाही पडली? एक कांडी. हा पण मी शब्द काय वापरला? कमीत कमी 3 ते जास्ती असतं. आता 6 कांड्या कुठं जर वाढल्या बघायचं तर परत माझ्या गाडीत बसायचं. मी तुम्हाला माळेगाव कारखान्यात शेजारी नेणार. कुठल्या कारखान्यात शेजारी? फेमस आहे ना, तिथं नेणार. त्या शेतकऱ्यांनी असे GPS कॅमेरे काय काढलं? हा विशेष त्या शेतकऱ्याचं ड्रीप नाहीये, पाठ पाणी आहे. कसलं पाणी आहे? पाठ पाणी. आता परत ह्यांच्यासारखं म्हणणार अक्षरशः मला विश्वास नाही. त्यांना काय म्हणलं, सर ती काय वायर करू नका. 6 कांड्या वाढल्या. किती वाढल्या? त्यांना गपचित दाबून ठेवा, तुमच्यापर्यंत बाद झाल्या. वायरला काय करू नका. म्हटलं कांडीतलं अंतर नाही का, किती कांड्या वाढल्या ती तुम्हाला करून देणार. हा आता ह्यात बी ती सोडायची आधी पहिलीची कांडी ना, ही टेपनी मोजायची आपल्या टेपनी, आणि त्याचा काय करायचा? कशात? GPS. आणि नंतर जी वाढाल ना चिकट टेपच्या वरती, तुम्हीच म्हणाला 2 इंचांनी कांडी वाढली. तुमचं ऊस किती? हा 5000 गुणले डझनभर फुटवं तर 12 गुणले 5. तुमच्या 1 एकर ऊसामध्ये किती ऊस आलं? 60,000. हा आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे, हे बऱ्याचशा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे 12 येतात पण राहतात 5 किंवा 6. ओके 21,085 टन. हा लक्षात आलं. मी तुम्हाला काय विचारलं का? त्यांनी सांगितलं 22.5 ह्यांनी टांगला. हा आता 19 काय होणार? वातावरणातला बदल, पाण्यातला pH आणि शेतकऱ्याची मानसिकता 5 टन. कमीत कमी 4.5 फूट त्याच्या पुढे किती मिठवा, आणि कांडीतलं अंतर, रोपातलं अंतर कमीत कमी 9 ते 1.5 फूट. हा आता ही जुने लोकांना नाही पटणार. उत्तर काय दिलं मगाशी? उत्तर काय दिलं ह्या प्रश्नाला? ही गांडूळ वाढवणार. ऐका की, ही काय वाढवणार? आणि हुमणी. संपला लॉजिक. उत्तर दिलं मी मगाशीच. अहो मगाशी सांगितलं की विचार त्यांना. तुम्ही सांगितल्यामुळे कळलं. 1 किलो गांडूळ 1 महिन्यात भिजत ठेवायचं. एक जर मिळाला, जे काही पैसे तुम्ही दिलेत मला त्याच्या मी 10 पट पैसे तुम्हाला रिटर्न देणार. किती महिने गांडूळ भिजत ठेवायच्यात? एक गांडूळ मारणार नाही. आलं लक्षात? आमचं प्रोडक्ट जर तुम्ही वापरायचा प्रयत्न केला तर पहिली गोष्ट, गांडूळ वाढणार, जीवाणू वाढणार, जमीन सुपीक होणार, जमीन ऑक्सिजन पेणार. आणि पहिली गोष्ट, आपलं औषध ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लागणीला खोडाला वापरणार ना, आणि खोडा निघायचं ज्यावेळेस तुम्ही रान नांगरणार तर नांगरताना मोठी ढेकळं पडणार नाही. आता ढेकळं जर नाही पडली तर जमीन काय झाली? सुपीक झाली. दुसरी गोष्ट, आपण 3 गोष्टी काम करणार ऊसाच्या. फुटव्याची संख्या, लक्ष द्या पाहुणं, फुटव्याची संख्या, कांडीतलं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. 10 दिवसाला पाणी मिळलं पाहिजे, आम्हाला वाटतंय ते दिलं. पण शॉर्टेज असतं, लाईट नसती, पाणी नसतं. या सगळ्या परिस्थितीत त्यांनी ताण सहन केला पाहिजे, असं काहीतरी. महिन्यात 2 वेळा मिळेल का? मिळेल. हा 2 वेळा मिळेल ना. ती सोडा, महिन्याला एकदा तरी मिळेल का? नाही मिळेल. ती सोडा. मी काय म्हणते का, मी तुम्हाला काय सांगतो सर, की माझं रोजचं काम आहे बोललं. कारण माणूस फोन केला की पुढे गेले, हा सर सोडलंय पण रिझल्ट आलेला. मग मी विचारतो किती वेळा पाणी दिले? अहो काय नाही दिलं, जवळजवळ 40 दिवस पाणी दिलेलं नाही. म्हणून मी शब्दात अडकून नाही. म्हणून मी काय सांगतोय की आला की तुमच्या, आता तुम्ही पहिली गोष्ट, महिन्यातून एकदा पाणी देणारा साहेब तो या मेळाव्याला येणारच नाही. मी काय म्हणते, आला की तुमच्या, ऐका ना, फोन करेल. मी काय म्हणतो, जर तसा शेतकरी नाही मला माहिती, पण कसं असं बोललं नाही.
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी या शेतकरी मेळाव्यात नाव घेतो रामकृष्ण हरी. असं काळो की असं पानाची लांबी रुंदी तलवारीगत पान बघितलेलं नाही. किती डोस करायचे? खाल्लं दोन आणि वरण दोन, दूध का दूध. म्हणजे 30 दिवसात तुम्हाला काय मिळणार? रिझल्ट मिळेल. तुम्ही 30 दिवसात एकच म्हणा, एक मामाचं 10 एकर जाऊन द्या. आलं लक्षात तुमच्या? एवढ्या आमच्या औषधाची गॅरंटी आहे. आलं लक्षात तुमच्या? फक्त तुम्हाला आमच्यावरती काय ठेवायचं आहे? विश्वास. बघा ही अख्खी दुनिया काय चालते सर, बरोबर. तुम्ही इथं ऐकताय, कशामुळे ऐकताय? तुमचा सुरेश वाबळे सरांवरती काय विश्वास आहे, त्यांचा प्लॉट आहे म्हणून तुम्ही ऐकता. ही जर प्लॉट असता ना, ही जर कार्यक्रम असता मंगल कार्यालयात, निम्यार्धी निघून गेली असते. फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्हाला काय द्या, संधी द्या. आणि आम्ही एकच गॅरंटी देतो, आम्ही फसवणारी माणसं नाहीये. आमचा अख्खा ग्रुप आहे, त्यामुळे आमच्या काम करण्यामध्ये, आमच्या औषधामध्ये नीतिमत्ता भरली. काय भरली आहे? नीतिमत्ता भरली. त्यामुळे तुमचं फुटवट डझनभर काढणार म्हणजे काढणार, ईदभर काढीतलं अंतर करणार म्हणजे करणार. फक्त टायमिंगला औषधं वापरा, टायमिंगला पाणी द्या. आणि आमच्या प्रतिनिधीचा सल्ला ऐकण्याचा काय करा. आता मला माहिती की तुमचं वय आमच्यापेक्षा जास्त आहे. पहिली गोष्ट, आम्हाला इकायचं ना, आम्हाला लोक मागतात. आम्ही इकायलो का? आम्ही दाखवायला हे आमचा असा प्लॉट आहे, घ्या अगर घेऊ नका. 40 टन निघतोय, 35 करा ना, आमचं काय व्यापार जाणार आहे. हा, पण जर 100 टन गेला तर तुमच्या पुरीचं लग्न चांगलं होणार आहे. 100 टन गेला तर तुमच्या पोराचं शिक्षण चांगलं होणार आहे. 100 टन गेला तर तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकणार आहे. 100 टन गेला तर अजून तुम्ही 5 एकर वाढवू शकता. ही आमची गॅरंटी आहे. हे आमची काय? हा. आणि पहिली गोष्ट, आमच्याकडे जो शेतकरी आला ना, गेला आमच्याकडे 10 वर्षापासून रेकॉर्ड त्या शेतकऱ्याने अजून सुद्धा सोसायटी काढलेली नाहीये. का? ऍव्हरेज तेवढं वाढून दिलं ना सर. एवढं उत्पन्न वाढवायचं की लोक म्हणले पाहिजे ह्यांच्या नाद्या लागायचं. शेतकऱ्यांनी साथ दिलं तर 100% नाही दिला ना सर, शेतकरी साथ द्या काय अडचण नाही. कारण शेतकऱ्याला माहिती झाली आहे, शेतकऱ्याला माहिती झाले की पोती वापरून शेतकरी गोत्यात आलाय. 40 टन काढला किती खर्च येतो? हे बघा, आता जर रान नांगरणी पासून ती नाही ती त्याचा विषय काढणार का? खताचा एकरी 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो रासायनिक खताचा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं उत्तर संपला विषय. ओके, आता ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर. हो सर, आता तुमचा एकरी तुमचा खर्च किती येतो? सांगितलं की त्यांनी सांगितलं 35, सांगितलं 45. काय करायचं हा त्यांना प्रश्न उद्भवतो. आपण 100% खात्री देतोय, 100% तुम्हाला 50 निघतोय, 65 निघल, 65 निघतोय, 70 निघल. पण जोपर्यंत माणसाची 100% मानसिकता होत नाही तोपर्यंत प्रतिनिधी काहीच करू शकत नाही. आज माणसाची, शेतकऱ्यांची मानसिकता अशी, आता मी कित्येक शेतकरी बघितलं तर रासायनिक त्यांच्या डोक्याची खीड बसले, आजोबा त्यांना निघलं नाही. आणि तुम्ही केमिकलच्या रानात कुठेही चाला, रानाला असा निभार पाहायला लागतो. तुम्ही बाऊंचा ऊस ना ही झाला ना, तुटल्यानंतर रानात फिरा, तुपाची माती, चप्पल घालायची गरज पडणार नाही अशी माती असते. जोपर्यंत हा तुम्ही शिकलाय की ते ह्याला महत्व नाही, जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात कृतीत उतरत नाही तोपर्यंत शेती होणार नाही. मी तर 100% सांगतो, त्यांचं काम ते नाही हो. तुम्ही त्यातलं माहिती घेतली पाहिजे ना की बाबा ह्यात काय आहे, मी सोडतोय कशासाठी. मी विचारलं ना, हा कशाला सोडतो, नाही त्यांनी दिलं म्हणून सोडणार. पण तू विचार कर ना, त्यात काय आहे, तू कशासाठी सोडतोय, फुटव्याच्या पिरियडला काय करतोय, मुळीला काय करतोय, कांडीच्या अंतराला काय करतोय, जाडीला काय करतोय, वाढीसाठी वजन, शुगर मेंटेन राहिला, शेवट वजन वाढीला काय करतोय. हे तुम्ही जर प्रात्यक्षिक नाही बघितलं तर तुम्ही किंवा आम्ही एकत्र येऊन काम करू शकत नाही. विचारांची तफावत होती, शेतकरी तेवढा ठाम राहत नाही. आता बाप्पू देशमुख आहे, त्यांना विचारा, त्यांचा कांदा होता, अजून पण चालू आहे शेड्यूल. वैभव देवेकरला विचारा, पहिला पिरियड जो असतो 1.5-2 महिने, पातींची संख्या, मुळी, नंतर मानाची साईज, ह्या गोष्टीकडे जायला लागतं हळूहळू. तुम्ही जर आजच म्हणता ना औषध सोडलं मान एवढी झाली पाहिजे, असं होत नाही कुठं. शेतकरी आणि म्हणजे प्रतिनिधी यांचं कॉम्बिनेशन जोपर्यंत होत नाही, तुम्ही 10 वेळा बोलवा ना, आम्ही फुकट यायला तयार आहे, आम्ही काही पैसे मागणार. 10 वेळा बोलवा, थोडं काय वाटलं की बोलवा, तर ती कामच आहे ना प्रतिनिधींचं. पण मी शेतकरी अशी बघितल्यात, केमिकल त्यांच्या डोक्यात बसले. माझा स्वतःचा प्लॉट आज तुम्ही जाऊन बघा. पहिलंच वर्ष मी 2 वर्ष आधी कंपनीचं काम करतोय, पहिलं वर्ष मी स्वतः ऊस करायला घेतला. तुम्ही ऊस जाऊन बघा, एकही मूठ चाळणी बंदीला एकही मूठ खत नाही, स्टार्टिंगला फुटव्याला ह्याला एकही मूठ खत नाही. वडील मला म्हणायचे, अरे काहीतरी टाक बाबा, काहीतरी टाक बाबा. मी म्हणलं माझ्या पद्धतीने मी करतो. कोणाला शंका असेल तुम्ही आज माझा जाऊन ऊस बघा, आतली कांडी, पेऱ्याचं अंतर आणि ऊसाची क्वालिटी. 15-16 कांड्याच्या पुढे ऊस आहे, आता 9वा महिना सुरू झाला. म्हणजे प्रात्यक्षिक मी का त्यात पडलो की स्वतःला केल्याशिवाय मी तुम्हाला नाही देऊ शकत. आणि मी काहीतरी तुमच्या गळ्यात घालून बघा, 100 उद्योग आहेत, पैसे साधन, पैसे कमवायचे काय हाच माध्यम आहे, असं काय नसतं. पण जोपर्यंत शेतकरी त्यात प्रॉपर उतरत नाही, अभ्यास करत नाही, अहो एखाद्याला म्हणलं ना ही काढ बाबा, नाही का, की बाबा लय ही झालंय, 1 शेवडी चाललंय,
काढून घे मधला फुटवा जेटा. नाही, जेटा म्हणलं ती नाही मग आता पाया लावायच्या किंवा मग बरेच प्रश्न बरेच अडचणी असतात. मग प्रत्येक शेतकऱ्याला बरं आता जेटा काढाय की दुकानदार नाही काढू शकत, 2 बाया लावणं काढणं शेतकऱ्याचं काम आहे का आता समान उंची चालतं. आणि हे करत नाही शेतकऱ्याला ज्या वेळेस आपण सांगितलं ना नाही आता इथं समजा तुम्हाला हिच असते तुम्ही ही सोडा, नाही मग ही सोडलं तर काय होईल, आता आपण काय सांगायचं. लक्षात घ्या म्हणजे ज्या वेळेस एखाद्याची मानसिकताच तयार होत नाही 100% त्या गोष्टीसाठी प्रतिनिधी त्याला काहीही करू शकत नाही. आम्ही खात्री देतोय आता तुम्हाला माहिती का कुठल्याही तुम्ही कृषी दुकानात जा कुणी स्वतःची शॅम्पल द्यायला तयार नसतात औषधाची कृषी अधिकाऱ्यांना. आपली एकमेव अशी कंपनी की शॅम्पल बिंदास द्यावं सांगते का सांगते क्वालिटी ना आपल्याला तेवढी खात्री. असंच आम्ही तुमच्या काळात मारणार नाही, आमचं ती साधन नाही आणि आम्ही पैसे कमवायसाठी ते काम बी करत. जोपर्यंत तुम्ही स्वतः खरा अभ्यास करा 100% आम्ही तुम्हाला म्हणून त्यावेळेस तुम्ही फोन करा आम्ही येणारच आहे. चुकले तुराचा ठोका उचलून मिळाला मोका चल ठोकून शट्टूड बन खुरदारे